आणि पण ही खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे, कारण मी त्या गोष्टीवर येणारच होते, कारण आपण बघतो ना की बऱ्याचदा असे सीसीटीव्ही लावलेले असतात. तुम्हाला अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात ह्यांच्या बिहेवियरच्या बाबतीतल्या, प्राण्यांच्या, वन्य प्राण्यांच्या, ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि खास करून जसं तुम्ही म्हणालात की एखादी व्यक्ती जर एक नियमितपणे त्या रस्त्यावरून जात असेल, कारण आता मानवी वस्त्यांच्या जवळपासच आहे संजय गांधी राष्ट्रीय पार्क, त्यामुळे साहजिकच त्यांना ही माणसं बघायची सवय सो पण अशी माणसं बघत असताना जसं तुम्ही आता आवर्जून सांगितलं की त्याची टेंडन्सी असते की तो माणूस क्रॉस झाला, त्याचं काम झालं, तो निघून गेला की मग हा आपल्या मार्गाला जातो. म्हणजे ही मॅच्युरिटी किंवा हे प्राण्यांमध्ये सुद्धा या जाणीवा आहेत. हो, 100%. म्हणजे तुम्ही आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं उदाहरण बघितलं तर तिथली हरणं आहेत, तिथल्या ज्या मानवी वस्ती आहेत त्यामध्ये सहज वावरताना दिसतात. त्यांना इतकी माणसांची सवय आहे की तुम्ही आसपास गेलं ना तर ते घाबरत नाहीयेत. तर तिथल्या असलेल्या DS मध्ये सुद्धा हा फरक दिसतोय. म्हणजे तसंच बिबट्याचं, तो तिथल्या अतिक्रमणधारकांच्या घरातून, घराच्या आसपासमधून सहज फिरत असतो. लोकांनाही त्याची सवय झालेली आहे. लोकांनी एक्सेप्ट केलेलं आहे की आपण जंगलामध्ये राहतो आणि बिबट्यानेही एक्सेप्ट केलेलं आहे की इथं मानवी वस्ती आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एवढी अतिक्रमण आहेत, पण आपण पण म्हणजे मला वाटतं गेल्या 8-10 वर्षामध्ये अतिक्रमणधारकांच्या घरामध्ये अटक करण्याच्या घटना फार झाल्याच नाहीयेत, ऑलमोस्ट नील आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील बिहेवियरमध्ये बदल निश्चित घडतात, हे मी आवर्जून सांगते. नाही, ही खरंच उल्लेखनीय अशी बाब आहे की इतकी लोकवस्ती असताना अशा अटॅकच्या घटना तुम्ही म्हणताय की आकडेवारीनुसार जर गेलं तर तशा नाहीयेत. येस.